मंडळी, घरात एखादं व्रात्य पोरग असतं. आगाऊपणा, घरातलं काम करायचं नाही, घरातल्या माणसांचा सन्मान करायचा नाही, कधी आईचा अपमान करायचा, कधी आजोबाचा अपमान करायचा, कधी आजीचा अपमान करायचा, कोणाचं ऐकायचं नाही, थोडाफार घाबरतो तो बापाला. आणि मग अशा पोराच्या विषयात बाप घरी आला, एकुलतं एक पोरग लाडावलेलं, असा घरी आला की मग बाप त्याला फटकावतो. मग 2-3 थोबाडीत मारून झाल्या की पोरग आपलं नेहमीचं अस्त्र बाहेर काढतं आणि म्हणतं, "बाबा, तुम्हाला हवं असेल तर मी घराच्या बाहेर जातो, घर सोडून जातो, पण मारू नका ना प्लीज. जातोच मी कसा, सगळ्यांना त्रासदायक ठरतोय, तर हे घर सोडलेलं बरं. माझ्यामुळं अनेकांचा त्रास कमी होईल." आणि हे म्हटल्याबरोबर एकुलतं एक पोरगं असलेला बाप जरा द्रवतो आणि सांगतो, "बाळा, नीट वाग रे फक्त. याच घरात राहशील तर काही हरकत नाही. तू जाऊ नकोस कुठे. फक्त नीट वाग, कोणाला बोलू नकोस." आणि पोरगं आपल्या वर्तनाच्या सहित आपल्या घरातला मुक्काम एक्सटेंड करतं. पोराला हा मंत्र चांगला सापडलेला असतो. हवं तर घरातून काढून टाका, हवं तर मी निघून जातो. एका रात्री गुपचूप उठून निघून जाईल. असलं काही 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 बोलून आपल्या घरातला मुक्काम एक्सटेंड करतो. ही कथा माहिती म्हणून सांगितली, काही उदाहरण पटवावं म्हणून सांगितली. आता मी तुम्हाला ऐकवतोय एक भाषण, त्यातला छोटासा तुकडा. ऐका. बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन की पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. ऐकलं? काय वाटलं तुम्हाला मी पहिली सांगितलेली कथा? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाचे महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष. मला या पदाचंच हसू येतं खरं तर, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेच मूळता महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रापुरता, आणि त्यातल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष वेगळे, त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष वेगळे, त्याचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष वेगळे. क्या यार, किती एक पद आणि मुठभर गोगऱ्यान चारिरात मचमच असा आमच्याकडचा प्रकार असतो, तसं सगळा प्रकार चाललाय. ते जाऊ दे, त्याच्याविषयी, त्या स्थितीविषयी आपण पुन्हा बोलूया. पण जयंत पाटलांनी या भाषणात मला या पदातून मुक्त करा असं सांगितलं. जाऊ दे, आता म्हणजे मला मुक्त करा, नव्या रक्ताला संधी मिळायला पाहिजे, तरुणांना संधी मिळायला पाहिजे, असं जयंत पाटील बोलून गेले. आणि पाठोपाठ त्या सभागृहामध्ये नाही नाही नाहीचा गजर उठला. या नाही नाहीच्या गजरामध्ये कशाला नाही नाही म्हणताय असं म्हणणारे स्टेजवर होते लोक. काही गेलं तर गेलं, काय फरक पडतो. ज्यांना आतापर्यंत कार्यकारीच्या पुढे सरकता आलं नाही ते अध्यक्षपदासाठी इच्छुक असू शकतात. ज्यांना तिकडे ताई इकडे दुसरे दादा असं वाटतं, त्यांना त्या दादांना वाटू शकतं की ते असले पाहिजेत. कारण बाकीच्यांनी बोलताना ना असं नाही म्हटलं की राजीनामा देऊच नये जयंत पाटलांनी, कंटिन्यू ठेवावं असं नाही म्हटलेलं. तर याबाबत साहेब निर्णय घेतील, याबाबत साहेब निर्णय घेतील म्हटलं. आणि जेव्हा साहेबाच्या वतीने ताईंनी निर्णय घोषित केला तेव्हा त्या म्हणाल्या, नाही हो, अजून राजीनामा झालाच नाही. त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे, फक्त राजीनामा झाला नाही, अजून काही याबाबत ठरलेलं नाही. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आता जयंत पाटलांना काही दिवसाचं एक्सटेन्शन मिळालं. पुढचे 3-4 महिने तर जयंत पाटील आरामात पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळू शकतात. म्हणजे जयंत पाटलांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अपमानजनक पद्धतीनं हटवलं जाणार नाही. म्हणजे जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आपल्या अध्यक्षपदाचं एक्सटेन्शन करून घेतलंय. आणि मला पदातून मुक्त करा असं सांगून आपल्याला कुठे जायचं आहे का याचा सुद्धा विचार करून ठेवलेला दिसतोय. मी हे उगाच बोलत नाही ना. म्हणजे मला काहीतरी असं वाटलं की जयंत पाटील पक्षांतर करतील, अजितदादाकडे जातील वगैरे वगैरे, असलं काही मला सुचवायचं नाहीये. पण काय आहे, काही काही पक्षातल्या पदांचं महत्वच असं असतं की ते पक्ष सोडून जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते होते.
त्यांनी पक्ष सोडला, ते भाजपत गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद मधुकरराव पिचड यांच्याकडे होतं. त्यांनी पक्ष सोडला, ते दुसऱ्या पक्षात गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपदी बसलेला माणूस हा असा त्यांचा पक्ष सोडून जातोच. 1-2 पक्षाला हा शाप आहे का कुणास ठाऊक. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचा जो प्रदेशाध्यक्ष झालाय तोही आंबेडकरांची साथ सोडून गेलाय. आता तो विषय मध्ये घेतला ना की दोघं तुटून पडतात माझ्यावर. पण काही पक्षाच्या अध्यक्षपदाला हा शाप लागलेला असतो की त्या माणसाला आपला वेगळा विचार करावा वाटतो आणि ती माणसं पक्षाला सोडून जातात. तसं अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा विचार कदाचित जयंत पाटलांच्या डोक्यामध्ये असू शकतो. कदाचित सध्या भाजपला आलेली भरती आणि अनेक नेत्यांचं भाजपात जाणे जयंत पाटलांना हे सुद्धा खुणावत असेल. अरे उगाच मागे शुक्लकाष्ठ लावून घेण्यापेक्षा आपण भाजपात जाऊन स्थिर झालेलं बरं. आणि भाजपात सुद्धा अशा माणसांना साठवून ठेवण्यासाठीचं मोठं गोडाऊन तयार झालंय. त्यामुळे या गोडाऊन मध्ये शुद्धता, स्वच्छ करणे, वॉशिंग मशीन, पाखडणे, निवडणे असे सगळेच प्रकार आता होत आलेले आहेत. त्यामुळे कदाचित जयंत पाटलांना भाजपच्या गोडाऊन मध्ये पार्क करायचंय का की जयंत पाटलांना अजितदादांच्या सोबत जाऊन गिले शिकवे भूल के जाणे काय. पण जयंत पाटील येणार असतील तर सुनील तटकरे बिचारे ते अस्वस्थ होतीलच की. त्यांच्या अस्वस्थतेचं काय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जयंत पाटील उत्तम पद्धतीने देऊ शकतात. पण चाणाक्ष जयंत पाटलांनी त्या नाठाळ मुलाच्या प्रमाणे हवं तर मी सोडून जातो असं म्हणत आपलं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातला मुक्काम हा आपला वाढवलेला आहे आणि तुर्तास तरी 3 महिने एक्सटेन्शन मिळवलंय. एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अजून एक अनलायझरचं मोबाईल ॲप इन्स्टॉल करायला विसरू नका. सध्या अँड्रॉइड पुरतं आहे. लवकरच आपण ते ह्याच्या सुद्धा आणतोय, ॲपल्स मध्ये सुद्धा घेऊन येतोय. नमस्कार.